जो भाग नाहीच त्या भागाचे मतदार इथे कसे काय येतात? राज्य निवडणूक आयोगाच्या गोंधळामुळे हे सगळं चाललं। याच्यामध्ये मतदारांचा फुटबॉल झाला ना, जे प्रभावी होते त्याने त्या पद्धतीने मॅनिप्युलेट केलेलं दिसते। घरचा आहेर कुणाला देणार? दिवगड रोडवर खेड शिवापूरचे मतदार आले, जसे पाहिजे तशा पद्धतीने या याद्या फोडल्या। ही यादी स्थगित केली पाहिजे। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, सध्या निवडणुकीचा काळ आहे आणि पुणे महापालिकेची सुद्धा निवडणूक लवकरच जाहीर होईल अशी परिस्थिती आहे। पण नेमकं जे काही गेल्या निवडणुकापासून या निवडणुकीच्या संदर्भामध्ये म्हणजे खास करून मतदार याद्यांवरती जे काही प्रश्नचिन्ह उभा राहिलेले आहेत, तेच प्रश्नचिन्ह आत्ता या निवडणुकीसाठी सुद्धा म्हणजे त्या संदर्भात सुद्धा उपस्थित होत आहेत। पुण्यामध्ये सुद्धा असे प्रश्न उपस्थित झाले। नेमकं काय घडलंय हे सगळं आपण जाणून घेणार आहे। माझ्यासोबत पुणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते उज्ज्वल केसकर, आपलं मनापासून स्वागत आहे। धन्यवाद। नेमकं काय घडलंय? कारण मतदार याद्यांवरती अगदी राष्ट्रीय पातळीपासून जे आरोप सुरू झाले ते आता फार एकदम स्थानिक लेवलपर्यंत सुद्धा हे आरोप होत आहेत। पण मला तर म्हणजे आता तुम्ही हे आक्षेप नोंदवल्यानंतर माझ्या मनामध्ये पहिला प्रश्न आला की हा घरचा आहेर देताय की काय तुम्ही? म्हणजे ही वस्तुस्थिती खरंच अशी आहे का? खरंच आरोपावरती फक्त आरोप केले जात आहेत? कारण हे घोळ तर दिसत आहेत प्राथमिक दर्शन। नेमकं तुम्हाला तुमच्या निदर्शनास काय आलेलं आहे? नाही, घरचा आहेर कुणाला देणार? राज्य निवडणूक आयोग काही माझा घरचा नाही आहे, जनतेचा आहे। आणि राज्य निवडणूक आयोगाच्या गोंधळामुळे हे सगळं चाललं आहे असं माझं मत आहे। याचं कारण असं आहे की जो इलेक्ट्रो रोल तयार करायचा असतो तो देशाचा निवडणूक आयोग जो तयार करते तो शेवट मागच्या विधानसभेचा जो रोल असतो तो अंतिम पकडायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही ॲडिशन असेल तर एक दिवस ठरवून त्या तारखेपर्यंत कट ऑफ डेटपर्यंत जेवढे मतदार असतील तेवढ्या मतदारांचा समावेश व्हायला पाहिजे आणि ते मतदार याची विभागणी ही त्या प्रभागाच्या चतुर्सीमामध्ये करायला पाहिजे। हे करणं शक्य आहे का? नाही तर सहज शक्य आहे। कारण आत्ताचं मागचं सेन्सस 2011चं जे झालं ते 2007च्या वॉर्ड रचनेवर झालं, त्याच्यावर ब्लॉक्स बसवले गेले। आत्ताची प्रभाग रचना जी झाली ती देखील त्याच ब्लॉकच्या आधाराने झाली। त्यामुळे त्या ब्लॉकमध्ये किती माणसं आहेत, कोण आहेत, त्यांची मतदार यादीतली नावं काय आहेत ती घेऊन त्या चतुर्सीमेमध्ये ती जर टाकली असती तर हा घोळ झाला नसता। परंतु दुर्दैवाने महानगरपालिकेची माहिती असणारे सहाय्यक आयुक्त हे सगळे राज्य शासनाकडनं महानगरपालिकेच्या सेवेत आलेत। त्यामुळे महानगरपालिकेची माहितीच नाही, चतुर्सीमांची माहिती नाही, अशा लोकांनी याद्या फोडण्याचं काम केलं आहे। त्यामुळे हा गोंधळ आहे। त्याच्यामध्ये काही जबाबदार, वजनदार, प्रभावी अशा नेत्यांनी आपल्याला सोयीस्कर भाग हे आपल्या भागातच राहतील, जरी आपला प्रभाग फुटला असला तरी त्यांचे मतदार जुन्या प्रभागातले आपल्या या प्रभागामध्ये टाका यासाठी सुद्धा फिल्डिंग लावलेली प्रथमदर्शनी दिसते। तुम्ही फार गंभीर आरोप करताय, पण हा आरोप थेट हे पक्षीय पातळीवर झाल्याचं दिसतंय की प्रत्येक प्रभागनिहाय वैयक्तिक लेवलला हे झाल्याचं दिसतंय? मी स्पष्टपणे मगाशी म्हणलो की काही प्रभावी राजकीय नेत्यांनी माझी एका पक्षाचे नाही, सगळ्या पक्षाचे जे प्रभावी आहेत आणि ज्यांना हे करू शकतात, मागच्या वेळेलाही केलं होतं, परंतु मागच्या वेळेला आम्ही खूप कठोर भूमिका घेतली त्यामुळे ते सगळं बदललं होतं। आणि या वेळेला तर मला असं वाटतं की राज्य निवडणूक आयोगाने जर मतदार याद्या तयार करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची होती तर सॉफ्टवेअर त्यांनी तयार करण्याचं काय कारण होतं? ते म्हणतात तुम्ही महानगरपालिकेकडे जा, त्यांनी पत्र पाठवलं काकाणी साहेबांनी। महानगरपालिकेचे अधिकारी काय म्हणतात की सॉफ्टवेअर चुकीचं आहे, कमांड चुकीची दिली, त्यामुळे हा घोळ झाला। ही चूक आता निवडणूक आयोगाची असं महापालिकेचे अधिकारी याच्यामध्ये मतदारांचा फुटबॉल झाला ना, एकाने लाद घालायची तिकडं, त्यांनी लाद घालायची इकडं। आम्हाला मतदान, हा लोकशाहीचा उत्सव आहे, आम्हाला मतदान करायचं आहे। आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात मतदान करायचं आहे आणि आम्हाला योग्य असणाऱ्या उमेदवाराला मतदान करायचं आहे। हा मूलभूत अधिकार जो मतदाराचा आहे त्याला वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे। काही प्रभागामध्ये तर म्हणजे 8-10 हजार
इतक्या मोठ्या संख्येनं मतदारांची नावं ही दुसऱ्या मतदारसंघामध्ये गेलेली दिसतात. हे कसं काय बघता याच्याकडे? आता मी मगाशी सांगितलेलं जे प्रभावी होते त्याने त्या पद्धतीने मॅन्युप्युलेट केलेलं दिसते. याच्यामध्ये दुसरं काय म्हणू शकतो? याला काही कागदोपत्री पुरावे आहे का? आता आहे. ही माणसं इकडची नाहीच आहेत, हे इकडं आलेली आहेत, हा पुरावा आहे. मतदार याद्या आम्ही प्रसिद्ध केल्या नाहीत, शासनाने म्हणजे पुणे महानगरपालिकेने केल्या आहेत. जो भाग नाहीच त्या भागाचे मतदार इथं कसे काय येतात? आणि मी तक्रार कशाला करायला पाहिजे? सुमोटो महानगरपालिकेने केली पाहिजे, ही यादी स्थगित केली पाहिजे. ही यादी आता निवडणुकीची घाई नाही आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल आपल्याला. 31 जानेवारीची डेडलाईन आहे. मतदार याद्या जर सदोष असतील तर निवडणूक घेण्याचा खेळखंडोबा कशाला करायचा निवडणुकीचा? त्यामुळे महानगरपालिकेने ब्लॉक्स टाकावेत, त्या ब्लॉक्सप्रमाणे यादी करावी. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या प्रत्येक प्रॉपर्टीचा प्रॉपर्टी ID महानगरपालिकेकडे आहे. त्याच्या चतुष्सीमामध्ये जे लोक राहतात त्यांचे फोन नंबर महानगरपालिकेकडे आहेत. त्यांना एका मिनिटामध्ये पाठवण्याची SMS व्यवस्था महानगरपालिकेकडे आहे. हे सगळं असताना त्याच्याकडे लक्ष न देता जसे पाहिजे तशा पद्धतीने या याद्या फोडल्या, त्यामुळे हा गोंधळ आहे. मगाशी तुम्ही 2 गोष्टी सांगितल्या. एकतर महापालिकेचे अधिकारी असं म्हणतात की सॉफ्टवेअर चुकीचं आहे, आणि निवडणूक आयोग ज्यांनी सॉफ्टवेअर बनवलं ते निवडणूक आयोग म्हणत की महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून किंवा महापालिकेच्या यंत्रणेकडून चुकीची नावं येतात. तिसरा एक भाग तुम्ही फार म्हणजे खूप गंभीर आहे तो भाग, की याच्यामध्ये मॅन्युप्युलेट केलेला आहे प्रभावी नेत्यांनी, आणि ही नावं म्हणजे 8-10 हजारांच्या संख्येनं हा फेरफार आहे. निश्चित. म्हणजे बाणेर बालेवाडी या ठिकाणी तर 7-8 हजार मतदारांची, धनकवडीच्या भागात असंच आहे. वेगवेगळ्या मोठमोठ्या भागांमध्ये अशा पद्धतीचे मतदार आलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सिंहगड रोडवर खेड शिवापूरचे मतदार आलेत. त्यांचा अधिकार काय इकडे येण्याचा? म्हणजे आंदेकरांचं नाव सदाशिव पेठेमध्ये आलं. हो, असं मला आता मी बघितलं, पण त्याचा पूर्ण अभ्यास करून मी आज त्या संदर्भामध्ये स्टेटमेंट इश्यू करणार आहे. आणि तुम्ही बाणेर बालेवाडीचा विषय केला, रोख चांदेरेंकडे आहे, बाबूराव चांदेरे, तर त्यांच्याविषयी काय आहे का? हा नाही, असं माझं व्यक्तिगत कुणाच्या नावावर काही नाही. मी ज्या वेळेला पुरावा असेल तेव्हा नाव घेऊन बोलतो. जी चर्चा आहे आता त्या भागामध्ये खूप जण प्रभावी आहेत, त्याच्यापैकी कोणतरी केले, त्याशिवाय हे होणार नाही. महानगरपालिकेचे अधिकारी कशाला करतील? पण याच्यावर काय केलं पाहिजे? म्हणजे आता का निवडणूक तर जाहीर होण्याच्या मार्गावर आहे, आणि आत्ता जर ही परिस्थिती असेल तर पुणेकरांना त्यांचं मत टाकता येईल का? बटन दाबता येईल का? मतदान त्यांनी शोधून काढायचं. महानगरपालिकेने मतदार शोधायला सर्च इंजिन देखील दिलेलं नाही आहे. मी काटकर म्हणून आमचे उपायुक्त आहेत, याचे प्रमुख आहेत, त्यांना म्हटलं सर्च इंजिन द्या, तर ते म्हणले मी ITशी बोलतो. आता ITशी काय बोलायचं? सर्च इंजिन प्रत्येक मतदार यादीमध्ये असलं पाहिजे. 700-800 पानाची एक यादी, काही 1200 पानांची याद्या, त्याच्यामध्ये मॅन्युअली कुठला माणूस, कॉमन मॅन ज्याला रोजच्या खायची भ्रांत असते, असं कोण जाऊन तुमची मतदार यादी चेक करत बसणार आहे? सर्च इंजिन टाकलं, 2 आकडे टाकले, 2 नावं टाकली की मिळतं ना सगळं. ते पण नाही आहे. ते पहिलं तातडीने करून दिलं पाहिजे महानगरपालिकेने. आणि यादी स्थगित करा. पुन्हा आम्ही सांगितले त्या पद्धतीने. आणि तुम्ही सॉफ्टवेअर करा तयार. CSR खाली पुण्यामध्ये भरपूर सॉफ्टवेअर कंपन्या आहेत, त्यांच्याकडनं करून घ्या आणि निर्दोष याद्या या पुणेकरांना द्या. निर्दोष याद्या, ज्या मतदार याद्या त्या पुणेकरांना द्या, अशी मागणी उज्ज्वल केसकरांनी केलेली आहे. खरं तर अनेक वर्ष ते पुण्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून पण त्यांनी काम केलं आहे. निवडणुकीची प्रक्रिया त्यांनी जवळून बघितलेली आहे. कशा पद्धतीनं हा मतदार याद्यांचा घोळ सुरू आहे. आपण राष्ट्रीय स्तरापासून ह्या सगळ्या आरोप प्रत्यारोप बघतोय या मतदार याद्यांवरती, आणि टार्गेटवर निवडणूक आयोग आहे. पण निवडणूक आयोग जो आहे तो कुणावरती जबाबदारी सोपवत आहे? तर ते महापालिकांवरती, स्थानिक स्वराज्य संस्थांची जी यंत्रणा आहे त्याच्यावरती ह्याची जबाबदारी सोपवताना आपल्याला दिसतंय. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये खरं तर मतदानाचा जो अधिकार आहे, जो हक्क आहे, तो खरंच पुणेकरांना बजावता येईल का? अशा संदर्भामध्ये असा हा प्रश्न, फार गंभीर प्रश्न आहे जो उपस्थित झालेला आहे. उज्ज्वल केसकरांनी तर मागणी केली आहे की हे स्थगिती द्यावी आणि पुन्हा एकदा निर्दोष या सगळ्या मतदार याद्या कराव्यात. निवडणूक आयोग याच्याकडे कशा पद्धतीनं बघेल हे आपल्याला नजीकच्या काळामध्ये समजेलच. त्यावर आपण
लक्ष ठेवून असू. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.